अदानी अंबानींना भेटलं तर काय सांगाल? चांगलं पब्लिकला चुत्या बनवणारा टॉमी बसवलाय देशाच्या सत्तेवर. पण पंडित, आता भारी वाटलं पाहिजे ना आपल्याला, कोणतरी आपल्या देशातनं श्रीमंत आहे जे ग्लोबली पोहोचलंय. बरोबर आहे ना. त्यांचा तो गुरु पिक्चर आला होता अंबानींचा, धीरूभाई अंबानीवर, करलो दुनिया मुठ्ठी में वगैरे, ते त्यावेळेस सगळा प्रकार होता. त्या गुरु पिक्चरमध्ये त्यांनी दाखवलंय भ्रष्टाचाराला सुरुवात त्या अंबानी हे धीरूभाईंनी केली. हे स्वतः त्या पिक्चरमध्ये दाखवलंय. गुरु जो अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायचा पिक्चर आला होता, त्या पिक्चरमध्ये स्पष्ट दाखवलं होतं की धीरूभाई अंबानी कसं भ्रष्टाचार करतात, लोकांना पैसे कसे चारतात, नंतर तिकडनं कंपनी मशिनरी कशी आणतात आणि ते मशिनरीचे स्पेअर पार्ट आणतात, त्याचं इथं असेंबल करतात आणि 10च्या ऐवजी 20 मशीन लावतात आणि ते पॉलिस्टर वगैरे बनवतात आणि कसे चोऱ्यामाऱ्या करतात, ते पिक्चरमध्ये दाखवलं आहे. आणि नंतर सगळ्या त्या चोऱ्यामाऱ्या पकडल्या जातात, त्यावेळेस कोर्टात केस जाते, त्यावेळेस तो कोर्टात काय म्हणतो की सगळे माझ्या कंपनीचे शेअर होल्डर आहेत, तुम्ही सगळ्यांना कसा काय गुन्हा दाखल करणार. तो पिक्चर बघा ना, तो पिक्चर बघितल्यानंतर लक्षात येतं, हसवायला येतं की काय चाललंय. आणि सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुकेश अंबानी गुजराती आहेत आणि अदानी हा गुजराती नाही, हा जैन मारवाडी माणूस आहेत, पण हे दोघंही गुजरातचे आहेत. बरोबर आहे. लफडी करणारी, आर्थिक लफडी करणारी लोक ही त्यांच्याशी गुजरातशी संबंधित का असतात. उदाहरणार्थ हर्षद मेहता तिकडचात, केतन पारेख तिकडचात, मेहुल चोक्सी तिकडचात, ललित मोदी तिकडचात, हे सगळे तिकडचेच काय येतात. हे तिकडचेच काय येतात. सगळ्यात मोठ्या आर्थिक लफडी करणारे प्रकार म्हणजे गुजरात. बरोबर. नोटबंदीमध्ये तेच केलं. नोटबंदी ज्यावेळेस केली